आपण गव्हाच्या पापड्या कशा तयार केल्या ते आपण सांगत आता. आपल्याला आज गव्हाच्या पापड्या करायच्या आहेत. आता हे गहू 6 दिवस आपण मोरू घातले. आता याला दळायची गिरणी वाटत त्याचा चीज काढायचा मग पापड्या करायच्या. मग आता त्याच्यात टाकायचे मिश्रण असे टाकायचे. झाले गहू दळणे. आता याला असं पाण्यात टाकायचं आणि ह्याला चुरून घ्यायचं. पाण्यात टाकलं त्याला थोडं मीठ टाकायचं म्हणजे चिटकत नाही खायला. हे चिटकत नाही ह्याला असं असं चुरायचं. ह्याला असं पिळायचं. असं पिळलं की मग याची पापडी उद्या तयार होते, चिक तयार होते. आता याला चाळायचं. याला गहू जाऊ द्यायचे नाही, चाळून घ्यायचं. असं टाकून द्यायचं. पुन्हा एकदा याला चुरून घ्यावं लागतं. याला मीठ टाकायचं पुन्हा एकदा आणि असं याला पाण्यात टाकून चुरून घ्यायचं एकदा. आता टाकी याला आता चिक झाला गाळणं. आता याला उन्हाला ठेवायचं नाही. उद्या याचा चिक खाटायचा, पापड्या टाकायच्या. आता हे आधन आले याच्यात मीठ टाकलं. आता याला हटायचं. अर्धा घंटा याला ठेवायचा असा. आता अर्धा घंटा आता याला शिजला का असा बघावं लागते. आता हे चिक शिजला. आता याला ओतून घ्यायचं असं. झाली पापडी. आता ह्या अशा टाकून पांगलायच्या. आता हे असं पाणी टाकायचं. या पापड्या काढायच्या. पाणी पापड्या काढायच्या अशा पाणी टाकून. पापड्या निघत आता.
पाणी टाकलं की अशी पापडी निघते. चांगलं राहते. मोड येते त्यात. हे अशा वाळू घालायचे.